नाशिक येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तरुणांनी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कुंभकवच हा तंत्रज्ञानाधारित उपक्रम सुरू केला आहे। नाशिक महानगरपालिका, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि नाशिक शहर पोलीस यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे। कुंभमेळा दरम्यान लाखो भाविकांची अपेक्षित गर्दी लक्षात घेता कोणी हरवल्यास त्यांचे कुटुंबाशी त्वरित पुनर्मिलन व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। प्रयागराज येथे झालेल्या मागील कुंभमेळा दरम्यान अनेक भाविक गर्दीत हरवल्याच्या घटनांमधून प्रेरणा घेऊन ही आधुनिक सुविधा व्यवस्था विकसित करण्यात आली आहे। रामकुंड संकुलात आयोजित विशेष शिबिरात या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। संस्थापक वेदांत बागुल यांनी सांगितले की कुंभ कवच अंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत भाविकाला एक अद्वितीय QR कोड असलेला मोफत मनगटी पट्टा दिला जाईल। या QR कोडमध्ये संबंधित भाविक व त्याच्या कुटुंबियाची आवश्यक माहिती सुरक्षितरित्या साठवली जाईल। जर एखादा भाविक गर्दीत हरवला तर अधिकृत व्यक्ती QR कोड स्कॅन करून कुटुंबाची माहिती मिळवू शकतील आणि हरवलेल्या व्यक्तीचे त्वरित पुनर्मिलन होऊ शकेल। यासाठी समर्पित वेबसाईट आणि टोल फ्री क्रमांक लवकरच सुरू करण्यात येणार असून इच्छुक नागरिक ऑनलाईन नोंदणी करून विनामूल्य पट्टा मिळवू शकतात। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मनगटी पट्टा घरी पोहोचवला जाईल किंवा नियुक्त केंद्रावरूनही उपलब्ध करून दिला जाईल। याशिवाय मेळ्यादरम्यान एखाद्या भाविकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास विम्याद्वारे त्याच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे। नाशिकमधील तरुणांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे शहरभर स्वागत होत असून आगामी कुंभमेळ्यात भाविकांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित अनुभव देण्यासाठी कुंभकवच महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। कवच हॅलो, मी सुभाष कासर पंचवटी स्थानिक कार्यकर्ता आहे। एक कुंभकवच ही कल्पना जे राबवलेली अतिशय उत्तम आहे आणि येणाऱ्या कुंभमेळ्यातील जे करोडो लोक येतात त्यांना जर आपण ही जर पुरवली व्यवस्था तर आणखी सुकर होईल आणि सोयीस्कर होईल। पुढे कोणाची म्हणजे मिसिंग जे झालेले आता याच्या आधी सुद्धा काही मुलं वगैरे ना इथे राहून गेलेले की ते लहानचे मोठे झालेले इथे, अशी परिस्थिती इथे। कशी संकल्पना आहे? ही संकल्पना एकदम उत्तम आहे। याच्यात आणखी जे नवीन येतील पब्लिक जे येईल त्यांची आणखी सुरक्षितता व्हायला पाहिजे। आता हे स्थानिक आहे म्हणून मी ठीक आहे, मला किंवा इथल्या सर्व लोकांना सगळी कल्पना येते। खास खळगे जेवढे ना तेवढे माहिती आहे इथले, म्हणजे नवीन लोकांना याची कल्पना व्हायला पाहिजे। प्रशासनाने याला मान्यता दिली पाहिजे का? हा, प्रशासनाने मान्यता दिलीच पाहिजे, कारण हा सुरक्षेचा विषय आहे आणि जे येणारे कोटी लोक येणार आहेत त्यांची अगदी योग्यरित्या व्यवस्था होईल। नमस्कार। येत्या कुंभमेळ्यासाठी नाशिक कुंभसाठी कुंभ प्राधिकरण आणि नाशिक पोलीस आणि आमच्या कुंभ कवच टीमकडून हा एक छोटासा उपक्रम मॉक ड्रिल आम्ही आज घेतोय। याच्यामध्ये नाशिक कुंभमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपण एक सेफ्टी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण एक त्यांना रिस्टबँड प्रोव्हाइड करतोय। सो या रिस्टबँड प्रोव्हाइड केल्यामुळे जे पण येणारे नागरिक आहेत ते सुरक्षित आणि सिक्युअर असणारे आहे। त्यांना आपण रिस्टबँड प्रोव्हाइड करून त्यांच्या फॅमिलीची पूर्ण सेफ्टी आपण बघतोय, जेणेकरून जर कोणी त्यांच्या फॅमिली मेंबर्स मधलं कोणी हरवलं तर इमिजिएटली त्यांचा QR कोड स्कॅन करून आपल्याला फॅमिलीची इन्फॉर्मेशन फिल करता येईल।